काल मम्मीनं मारलं हिला. कशानं मारलंय? चपलानं हाणलंय, चपलानं. ते पण पप्पाच्या. तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज लय दिवसानंतर ब्लॉग आलाय, कारण की तुम्हाला माहितच असतं मोबाईल भेटत नव्हता मला. मग मी माझ्या मोबाईलची वाट बघालतो. तर फायनली माझा मोबाईल आलेला आहे. आणि म्हणजे मोबाईल 28 तारखेलाच भेटायला, 28 फेब्रुवारीला. पण इतके दिवस ब्लॉग आला नाही, कारण की म्हणजे मी विचार करालतो पेपर झाल्यानंतरच म्हणजे ब्लॉग सुरू करा, म्हणजे पेपर चालू होते त्यामध्ये, त्यामुळे ब्लॉग आला नाही. पण आजपासून येईन असं वाटतंय. तरी अजून याच्यात सिम कार्ड नाही ना, काहीच नाही. ते डाटा ते सगळा पप्पाचा आहे, म्हणजे 5G असल्यामुळे तेवढंच वापरतोय. पेपर असल्यामुळे मी पण पप्पाला बोललेलं, म्हणजे सिम कार्ड डायरेक्ट आता पेपर झाल्यानंतरच घ्या. मग आता शेवटचा पेपर देऊन आलोय. मग या मोबाईल मधला हा पहिला व्हिडिओ आहे जो मी शूट करतोय. मग काय माहिती क्वालिटी कशी येते. म्हणजे जेव्हा मी घेणार होतो, म्हणजे त्याच्या पहिला मी रिव्ह्यू बघितलेले मोबाईलचे कशा इथं कोणता घ्यावा. मग मी घेतलाय मोटो G35. कॅमेरा आहे एवढ्याच सेगमेंट, म्हणजे 12 ते 15 हजार पर्यंत हाच मोबाईल आहे ज्याचा कॅमेरा 4K मध्ये आहे. मग या मोबाईलचा कॅमेरा 4K आहे. मग तुम्हाला कसं वाटतंय तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तरी आपण बघू. गरम होईल आज, म्हणजे दिवसभर ऊन असते, रात्री थंडी वाजते, सकाळी उठल्यावर थंडी वाजालते आणि आता गरम होईल नुसतं. घामेला बसल्या बसल्याच फॅन चालू असून सुद्धा. लय दिवसानंतर ब्लॉग बनवायला काय कळना झालं, म्हणजे कसं बोल विसरलो सगळं पहिलं, जे बोलायचं ते सगळं. अर्धा तास झालं शोधायला. मोबाईलचा बॉक्स दाखवा म्हणलं, मोबाईलचा बॉक्सच भेटा नाही. या रूम मध्ये बघितलं, इथं पण नाही, परत या कपाटात पण नाही. कुठे ठेवले काय माहिती. या पण कपाटात नाही. वरती आईला वरती पण नाही. बंद. उठ. नुसते आल्यापासून शाळेतून आल्यापासून झोपले. कुठं गेलं की यार, बॉक्सच काय काहीतरी अशी ऑरेंज टाईपची कशी होती. तेच विचारायला मी तुला. रानला दिलती, रान म्हणायला तू ठेवली. कोणाला आता पता नाही कोणाचा काय. मी आता मशीनवर बसले, ते बॅकग्राऊंडचा आवाज मम्मीचाच यायलाय, मशीनचाच. आणि आज फायनली एक सांगायचं होतं, सुट्ट्या पडल्यात आम्हाला. म्हणजे आज 12 तारीख आहे बघा, आणि 16ला लगेच कॉलेज सुरू होणार आहे. म्हणजे फक्त किती 3 दिवस सुट्ट्या, लगेच मग 12वी चालू. मग लगेच बोर्डची तयारी 12वीची. मग मला क्लास पण बघायचा आहे, म्हणजे अकाउंट साठी. मॅथ्स साठी पण बघायला, पण मॅथ्सची एवढी वाटत नाही मला. अकाउंट साठी पाहिजे क्लास, त्याच 1-2 दिवसात बघावं लागेल. मामाला ते विचारावं लागेल, कारण की म्हणजे मामाला पहिल्यापासून माहिती आहे कुठला क्लास चांगला आहे कुठला नाही. तर मामाला विचारावं लागेल. इथल्या मित्रांना पण विचारलं, ते म्हणले हाय ते 1-2 क्लास, पण विचारून बघावं लागेल तिथं पण. बॉक्स भेटला नाही, जाऊ दे सोड. बघू एखाद्या दिसला, म्हणजे काय बोलतात काय म्हणते त्याला, भेटला ना दाखवतो. तर आता रानू चहा बनवालती, त्याच्यासोबत चपात्या पण गरम करायली, कारण की चपात्या होत्या म्हणजे सकाळी केलेल्या. मग वाटोळ होण्यापेक्षा आम्ही असं खातो. म्हणजे चहा जर राहिला, म्हणजे सॉरी, चहा सोबत चपाती खातो. चपात्या जर राहिल्या तर गरम करून अशा. मोबाईल मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, या कॅमेऱ्याला OIS नाही. OISचा अर्थ असा असतो, म्हणजे मला जेवढं माहिती आहे, मी बघितलंय तसं, म्हणजे जो स्टेबिलिटी असते ना, म्हणजे पप्पाच्या मोबाईलला आहे, याच्याला नाही. थोडा जरी हात हल्ला लगेच हे पण कॅमेरा शेक होता. पण पप्पाचा जरा स्टेबल देतो, त्यामुळे जरा व्हिडिओ येतो, म्हणजे असा म्हणजे हल्ल्यासारखा जरासा. मी हलवलं नाही तरी पण. आणि कॅमेरा लय झूम आहे, म्हणजे मी एकदम लांब पकडल्यावर एकदम हात सरळ आहे, तरी पण ते कॅमेरा एकदम असं वाटतं जवळून काढलाय. काय माहिती कसा का, म्हणजे झूमच आहे. म्हणजे 180p पण होत आहे, पण ते चांगला दिसत नाही. 4K मध्ये चांगला दिसते, त्यामुळे 4K मध्ये एवढा झूमच असतो. आणि मला लय म्हणजे असं कॅमेरा ह्या मोबाईलचा थांबला असायचा. ह्या पप्पाच्या मोबाईलचा कॅमेरा मधात आहे, याचा एका साईडला खालती आहे. त्यामुळे मला असा म्हणजे असा मोबाईल पकडावा लागतो, असा वरती. फ्रंट साईडनं असा दिसतो मोबाईल काय, आणि मागून असा नॉर्मल आहे. 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, आणि हा 50 मेगापिक्सलचा कॅमेरा, आणि लाईट आहे. त्याच्यात लई सेन्सर आहे. तर बघा आता मोबाईल जर चेक केला, बघा लाईट चालू होते. मी काहीच दाबा नाही तरी पण आता बघा फ्रंट नाहीच. आता हलवतो तेव्हा बंद झाली. असे खूप सारे सेन्सर आहेत. मला जे आवडतं ते मोठंमध्ये आता तरी आवडायलेत. आता पुढं काय माहिती रिस्पॉन्स. अजून मला किती 10-12 दिवस झालं तरी वापरायले. नॉर्मली वापरायले, म्हणजे अभ्यासासाठी किंवा थोडं गेमिंगसाठी असंच वापरायले. जास्त काही यूज नाही केलं व्हिडिओसाठी. तरी बघा व्हिडिओसाठी अजून काय होतंय.
तर बघा एवढा मोठा पसारा काढला आता मम्मीनं, कारण की म्हणजे ते सामान आणायचे असतात ते. मग आता काय काय काढायला की बघा किती मोठे ब्लाऊज आहेत. या सगळ्या पिशव्यांमध्ये ब्लाऊज आहे बरं का. इथं पिशव्या येतात, नंतर बघा इथं कोपऱ्यात पिशव्या येतात, सगळीकडे पिशव्या येतात. करा अभ्यास. कसे काय बसले आज अभ्यासाला सहज होय. तर आता एवढं मोठं सामान आहे ह्याच्यात बघा आज काय. चला मग बाहेर. किती 5:45 झाले तर आता मला चलत इथून 1 ते 1.5 ते 2 किलोमीटर जायचंय. गाडी असल्यावर काय वाटत नाही, पण चलतच जावं लागेल आता. चला बाय. जिल्हा परिषद आहे, सुटले वाटते आज. लय शांतता आहे आता. वेगळंच वाटतंय चलत जाताना. सवयच नाही की अशी चलत जायला. चलत जाऊ वाटत नाही कारण की मोबाईलला सिम कार्ड पण नाही, म्हणजे रेंज पण नाही. त्यामुळे मग असंच बोर होईल. आईला इथं लग्न चालू आहे. आमच्या घरातलं पण असं लग्न कधी होतंय काय माहीत. म्हणजे माझं नाही, हा एक जण कधीमध्ये जाऊन जेवण पण करायला येत नाही. वॉचमॅन आहे ते इथं. येताना पिशवी अर्ध्यापेक्षा कमी होते, आता फुल भरले कपड्यानंच. दररोज इथं एक ना एक कुत्रा असते, आज एक पण कुत्रा नाही. तोंड धुवून तरी काहीच फायदा नाही. काय लगेच कळलं पुसलंच तोंड. आता काय लगेच कळतं तोंड धुल्यावर. मग काय जवळ आहे का ते. इथून 2 किलोमीटर आहे. जाऊन यायला 1 तास लागला, जायला अर्धा तास, यायला अर्धा तास. एवढं मोठं सामान आहे त्याच्यात आहे. दम लागलाय. जेव्हा माझे पेपर चालू होते तेव्हा हीच माझी जागा होती, दिवसभर इथंच असायचं. आज रानू बसले. पण कसे काय स्वतः बसलीस ग रानू. असंच कसं काय, पण काय तर कारण असेल की. काल मम्मीनं मारलं हिला. कशानं मारलंय. चपलानं हल्ले, चपलानं. ते पण पप्पाच्या. हल्लेस का नाही का. हा म्हणाले किती खोटं का. रडाल ते रडून रडून झोपलेली. काल मी कॉलेजवरून आलतो ना तेव्हा झोपलेली. का बरं हसायला. करा अभ्यास. हसाय दात काढायचे. ना ना दात दाखव बरं. एकदा दाखव. पण रानूचं कसं दिसतं सांग का. दाता तेवढे पान दिसत, सगळं तोंड काढत दिसतंय. हो चपलानं मारलंय. इज्जतच नाही रानूची घरात. आता मी जरा इन्फॉर्मेशन सांगतो मोबाईल बद्दल. याचे काय प्रॉब्लेम आहे जे मला म्हणजे आवडत नाही तर खास करके, पण काही तर ॲडव्हान्टेजेस पण आहेत म्हणजे जे मोठ्या मोबाईलमध्ये भेटतात याच्यात भेटले. मला ते आश्चर्यचकित वाटतं. जसं की 4 कॅमेरा, नंतर रॅम याची 12 ना 16 GB आहे. आपण 16 GB पर्यंत याची रॅम एक्सपांड करू शकतो. ते जरा टंग ट्विस्ट होते, समजून जावं जरा. वरतून एक प्रॉब्लेम मला वाटतं, स्टोरेज कमी आहे आणि त्याच्यात जे प्रोसेसर आहे ते थोडंच कमी आहे. कारण की ॲडिटिंग तर मला वाटत नाही, कारण की 4K मध्ये म्हणजे डाउनलोड होईन व्हिडिओ ॲडिटिंग झाल्यावर तेच लॅग मारेल मला वाटतं. हो आजचा व्हिडिओ केल्यानंतर कळेल मला शेवटचा आउटपुट कसा व्हिडिओ एडिट होतो, काय होतं आहे, प्रॉब्लेम काय येतात एडिटिंगला. जर याच्यात प्रॉब्लेम येत असेल तर मला काय नाही, पप्पाचाच मोबाईल वापरावा लागेल ॲडिटिंगलाच बरं का. ॲडिटिंगला, व्हिडिओसाठी नाही, ॲडिटिंगला. तर बघू आपण काय तर करू ॲडजस्ट. आणि मग असे मी तुम्हाला दाखवलेलं बघा मोबाईलमध्ये असल्या सेन्सर येतात, त्याच्यापेक्षा खूप सारे सेन्सर आहेत. जसं की मी आडवा ठेवला तर डोंट डिस्टर्बने हा ऑप्शन चालू होतो, सरळ केला की बंद होतो, किंवा परत मी असं केला ना म्हणजे मोबाईल समजा असं बघा, हे मोबाईल आहे समजा बरं का. मी याला जर असं केलं ना आपोआप कॅमेरा उघडतो. म्हणजे मला उघडून असं पासवर्ड ते टाकून कॅमेरा उघडायची गरज नाही. तर असं केलं की कॅमेरा ओपन होतो. स्टोरेज जर का जास्त असते ना म्हणजे 256 तर चांगलं झालं असतं. मी दररोज म्हणजे मोबाईल आणल्यापासून तेव्हापासून दररोज स्टोरेज बघतोय किती वाढली किती झाली. मला जास्त वाढवायची नाही कारण व्हिडिओसाठी पण ठेवायचे आहे त्यामुळं. आणि एक सांगायचं होतं म्हणजे पप्पाही ना मोबाईल घेण्याच्या अगोदर जेव्हा मोबाईल म्हणजे त्यांचं ग्रीन लाईन आली ना तेव्हा ते मोबाईलला हात नाही लावायचा माझे तो. आणि नंतर मोबाईल घ्यायला जाताना बोलतात की तुझा दे मला आणि माझा तू घे. म्हणजे हसलं आलं तेव्हा
आणि घेण्याच्या वेळेस बोलायचं की कर्व मोबाईल घे, म्हणजे त्यांचा सारखा असा कर्व घे बाजूने. पण मी बोला मला कर्व नाही पाहिजे, डिस्प्लेसाठी नाही पाहिजे, मला कॅमेऱ्यासाठी पाहिजे. तरी भून करायला ते बोलायला ते कर्वच घे, काय तुला काय कळतंय असं तसं. पण आणल्यानंतर कॅमेरा चेक केला, नंतर काय शांत बसले, कारण की कॅमेरा त्यांच्यापेक्षा थोडासा चांगला मला पण वाटतं आणि त्यांना पण वाटला, त्यामुळे काय बोलले नाही. तर आता मग मी गरम गरम भाकरी बनवायची. रानू जेवले वाटते, इथं स्टार्ट ठेवते तसेच जाते, जिथं जेवते तिथं स्टार्ट असते. सकाळचं पण ताट इथंच होतं कुठंतरी, हो का, सकाळचं ताट तिथंच आहे त्याचं. तुझं सांग की तुझं. माझं बाहेर आहे. हा आता आता हा बोल की आता माझं सांग की माझं. बघा आता भात आहे, नंतर हे काय बोलते त्याला भाकर, आणि आता भाजी करायचे का किले करायचे. आणि आता मी कोथिंबीर जाऊन आणली आहे. आम्ही एकदमच भाजीपाला घेत नाही, कारण की फ्रीज आम्ही बंद ठेवतो, कारण की इथं लाईट बिल द्यायची तर काय माहिती कसं काय, त्यामुळं जास्त फ्रीज पण वापरत नाही. कधीतरी जास्त जर सामान असलं किंवा काय समजून जावं जरा असं काय प्रोग्राम किंवा काय कार्यक्रम ते असलं तर तेव्हा फ्रीज चालू असतं, नाही तर काय थंड ते आणलं तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला मी आहे होप की रोज ब्लॉग येत जाते. तर चला मग बाय.